हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 32 साइज बोट नेक प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। इथे मी अस्तरची दुप्पट घडी करून घेतलेली आहे। सर्वप्रथम आपल्याला घ्यायची आहे उंची आहे आपली 13 इंच। त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे। 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतात 14 इंच। 14 इंचावरती मार्किंग करून आडवी रेघ मारून घ्यायची। बोटनेक शोल्डरसाठी 6.5 घ्यायचा आहे। 6.5 मुंडाखोली घ्यायचं। चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे 6.5 चा। छातीच्या मेजरमेंटसाठी छातीचा चौथा भाग काढून त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचा आहे। छाती आहे 32 चा चौथा भाग 8। त्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतात 10 इंच। 10 इंचावरती मार्किंग करायचं आहे। त्याच पद्धतीने आपण कमर घेराचाही चौथा भाग काढून त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं। कमर घेरा आहे 28 चा चौथा भाग 7। त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतात 9 इंच। 9 इंचावरती मार्किंग करायचं आहे। आखून घ्यायचं, मुंडाखोलीचा शेप मारायचा। अशा पद्धतीने आपला मागचा भाग रेडी होईल। पुढच्या भागासाठी आपण उंची घ्यायची आहे। उंची आहे 13 इंच। त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतात 14 इंच। 14 इंचावरती मार्किंग करून आडवी रेष मारून घ्यायची आहे। साडेसहाची मुंडाखोली 6.5ची शोल्डर घेऊन चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे। छातीचे मेजरमेंट आपण मागच्या भागाला घेतलेले आहे तेवढंच घ्यायचं 10 इंच। आणि कमर घेराचे हे मेजरमेंट मागच्या भागा एवढंच घ्यायचं आहे 9 इंच। अशा पद्धतीने मार्किंग करून रेष मारून घ्यायची आहे। मुंडाखोलीचा शेप मारायचा आहे। नंतर छातीच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि कमरेच्या साईडने 2 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि दाखवल्या पद्धतीने आखून घ्यायचं। साडेतीन इंच वरती घ्यायचं आहे। दुसऱ्या साईडने 3 इंच घेऊन आडवी रेष मारून घ्यायची। नंतर 4 इंचावरती मार्किंग करायचं आहे। खालती सुद्धा आपण 4 इंचावरती मार्किंग करायचं। सरळ रेष मारायची। नंतर पुन्हा आपण 2 इंचावरती मार्किंग करून आडवी रेष मारायची आहे। खालती पाऊण इंच वाढवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि दाखवल्या पद्धतीने आखून घ्यायचं आहे। प्रिन्सेस कटच्या शेपसाठी इथे आपण पानाच्या आकाराचा शेप द्यायचा आहे। अशा पद्धतीने 2-3 डॉट्स सरळ घेऊन मुंडाखोलीमध्ये वाढून घ्यायचे। नंतर गलारुंदी घ्यायची आहे 3 इंच। पुढच्या गल्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला 5.5। रुंदीला 3 इंच दाखवल्या पद्धतीने आखून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप देऊ शकता। अशा पद्धतीने आपली प्रिन्सेस कटची ड्राफ्टिंग करून झालेली आहे। दाखवल्या पद्धतीने कटिंग करायची आहे।
मागचा भाग घ्यायचा आहे, गलारुंदी घ्यायची 3 इंच. मागून तुम्हाला जेवढी पट्टी ठेवायची आहे त्यामध्ये तुम्ही 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं. रुंदीला पुन्हा आपण गलारुंदी घ्यायची आहे 3 इंच. दाखवल्या पद्धतीने आखून घ्यायचं आहे. इथे आपण 2.5 इंचावरती मार्किंग करायचं. ते आपण 2 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने आडव्या रेषा मारून घ्यायच्या आहेत. तुमची जर उंची जास्त असेल तर हे मेजरमेंट तुम्ही जास्त घेऊ शकता. ती गळ्याला गोल शेप मारायचा आहे आणि खालती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप देऊ शकता. तर इथे मी थोडासा चौकोनी, थोडासा गोलाकार असा शेप देते. दाखवल्या पद्धतीने बोटनेकची कटिंग करायची आहे. साठी इथे मी 4 दुप्पट घडी करून अस्तर घेतलेला आहे. स्लीवची उंची आहे 9 इंच. त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. 10 इंचावरती मार्किंग करायचं. रुंदीला घ्यायचं आपल्याला छातीचा चौथा भाग. छाती हे 32, 32चा चौथा भाग 8. आडवी रेघ मारून घ्यायची आहे. घडीच्या बाजूने 1 इंचावरती मार्किंग करायचं. ओपन बाजूने 2.5 इंच बाह्युत्तर घ्यायचा. सरळ घ्यायचा आहे 2 इंच आणि पुढच्या आणि मागच्या बाहीचे शेप मारायचे आहेत. दंडघेर आहे 11. 11चा दुसरा भाग 5.5. त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतात 6 इंच. 6 इंचावरती मार्किंग करून आडवी रेघ मारून घ्यायची. दाखवल्या पद्धतीने कटिंग करायची आहे. अगोदर वरचा शेप कटिंग करायचा. बाहीचा सेंटर काढून घ्यायचा आहे. नंतर बाही ओपन करायची आणि आतला शेप कटिंग करायचा. अशा पद्धतीने आपण प्रिन्सेस कट बोटनेक कटिंग करून कंप्लीट केलेले आहे. त्याचबरोबर स्लीवसुद्धा कटिंग करून कंप्लीट केलेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.